हाय सर्वांना नमस्कार. तर रोजचं तेच जेवण खाऊन आला होता कंटाळा, म्हणून आज बनवलेलं आहे आपण शेजवान राईस. त्यासाठी मी बाजारातून थोड्याफार भाज्या आणल्या. गाजर, कोबी, कांदा, कांद्याची पात, शिमला मिरची हे सगळं आणलं आहे, स्वच्छ धुतलं आहे आणि कापून घेतलं आहे एका ताटामध्ये. नंतर मग फोडणीची तयारी केली. त्यासाठी मी इथे 2 टेबलस्पून तेल घेतलं आहे. तेलामध्ये बारीक चिरलेली लसूण टाकले. बाकी ह्याच्यामध्ये काहीच फोडणीचं साहित्य नाही टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्या सर्व चिरलेल्या भाज्या एक एक करून टाकून घ्यायच्या आहेत. कांदा, शिमला मिरची एक एक करून टाकून घेतलं आहे, फ्राय करून घेतलं आहे आणि 10 मिनटं आपल्याला ह्या वाफवून घ्यायच्या, जेणेकरून त्या कच्च्या राहणार नाहीत, आपल्याला भातामध्ये कचकट जाणवणार नाहीत. नंतर मग शिजवलेला भात घेतला आहे, शिळा असेल तर अतिउत्तम आहे, आणि परतून घेतला आहे. त्याच्यामध्ये हा शेजवान मसाला मी 2 पॉकेट टाकले, कारण क्वांटिटी जास्त आहे. ह्याच्यामध्ये दुसरा कोणताही मसाला किंवा मीठ टाकायची काहीच गरज नाही, फक्त हा मसाला टाकायचा आहे शेजवानचा आणि परतून घ्यायचं आहे. मग सोया सॉस टाकायचं आहे आणि अशा प्रकारे तयार आहे आपला शेजवान राईस. ट्राय करा आणि नक्की सांगा. थँक्यू.